श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले स्नानादी आन्हिक आटोपून अनंतशास्त्री श्री महाराजांच्या निवासस्थानी दाखल झाले. ते मात्र पुन्हा त्यांना सोडून कोठेही गेले नाहीत. असे म्हणण्यापेक्षा श्री महाराजांनी त्यांना तसे जाण्यास सांगितलेच नाही असे म्हणणेच संयुक्तिक होईल. अनंतशास्त्री रात्रंदिवस सद्गुरुसेवेत निमग्न झाले. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनीही 2-3 दिवसात आपला मुक्काम हलविला व ते गोंदवल्यास गेले. बरोबर श्री महाराजांनी अनंतशास्त्र्यांनाही नेले व तेथे त्यांच्या सेवेत ते निरत झाले. सेवा म्हणजे एक दिव्यच असते. गुरुसेवा म्हणजे तर परमदिव्य. लौकिक विद्या जरी संपादन करावयाची झाली तरी गुरुदेवांना प्रसन्न ठेवण्यासाठी गुरुदेवांनी सांगितलेली सर्व कामे विना तक्रार करावी लागतात. यातून जर आत्मविद्या संपादन करावयाची म्हणजे सामान्य काम नव्हे, ते अनन्य सामान्य होय. आत्मविद्या संपादनार्थ कष्टाची पर्वा न करता गुरूंना सुप्रसन्न ठेवावे लागते. एवढ्यानेच भागत नाही तर गुरूंना काय पाहिजे आहे हे बिनचूक हेरून त्याच्या आगाऊ तजविजीत असणे हेच खरोखर अवघड. सद्गुरू देखील शिष्याची सर्वतोपरी परीक्षा घेतात. त्यांच्या कसोटीस तो उतरला तरच सद्गुरू त्यात मन घालतात. कारण प्रत्येक शास्त्राचीच मुळी अशिष्याय न देयम अशी स्पष्ट आज्ञा असते व या बंधनाने ते जखडलेले असतात. सद्गुरू सेवा हेच अनंतशास्त्र्यांचे परमध्येय होते. श्री गुरुमूर्तीशिवाय जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत दुसऱ्या वस्तूच्या चिंतेला ते मनात थाराच देत नसत. गुरुवाक्य म्हणजे वेदवाक्य ही त्यांची दृढ श्रद्धा होती. श्री गुरुमूर्ती हेच आपले परमदैवत असा त्यांचा पूर्ण विश्वास होता. गुरुगृह हाच स्वर्ग अशी ठाम भावना होती. सद्गुरुनाथ हेच साक्षात परब्रह्म अशी पूर्ण जाणीव असल्याने ते शुद्ध भावनेने अखंड गुरुसेवेत तत्पर राहत असत. इतर कितीही शिष्य असले तरी स्वतः प्रेमाने सगळी गुरुसेवा ते करीत असत. एवढेच नव्हे तर निरंतर गुरुवर्यांची सेवा करण्यास शक्ती लाभावी म्हणून श्री रामप्रभूची प्रार्थना करीत असत. यांची भूक तहान हरपली होती. निमित्त मात्र 1-2 घरी जाऊन मधुकरी भिक्षांना आणून ते गुरूंना समर्पण करून त्यांच्या अनुज्ञेने त्याचे सेवन करीत असत. गुरुसेवेत अंतर पडू नये अशा बेतानेच परिमित भोजन करण्याची दक्षता घेत असत. निद्रेचाही त्यांनी त्याग केला होता. अनंतशास्त्री हे सदैव कौपीन धारण करीत व त्यावर गुडघ्यापर्यंत लांबीचे एक वस्त्र गुंडाळत असत. यज्ञोपवीत हेच त्यांचे प्रावरण. ऊन, थंडी, पाऊस, दिवस रात्र याची कशाचीही पर्वा न करता उघड्या अंगाने ते अखंड गुरुसेवेत रममाण होत असत. ते कोणाबरोबरही बोलत नसत. गुरुमुखातून बाहेर पडणारी प्रत्येक आज्ञा झेलून तात्काळ त्याप्रमाणे तजवीज करून पुन्हा त्यांच्या मागे हात जोडून दुसऱ्या आज्ञेची मार्गप्रतीक्षा करीत उभे राहत असत. सद्गुरूसमोर उभे राहून ते केव्हाही बोलत नसत. एवढेच काय, त्यांची दृष्टी देखील सद्गुरुचरणावर खिळलेली असे. श्री महाराजांची गोमातेवर फार प्रीती असे. दिवसाकाठी त्यांना भूस, कडबा वगैरे घालण्यास व त्यांच्या अंगावरून हात फिरवण्यास ते 1-2 वेळा तरी जात असत. म्हणून अनंतशास्त्री हे श्री महाराज उठण्यापूर्वी पहाटे उठून गोशाळेत जाऊन शेणमूत काढून गोठा झाडून स्वच्छ करीत असत. त्यानंतर गुरुगृह झाडून केरकचरा काढीत असत. उष्टे खरकटे सारवणादी कामे त्यात कमीपणा न मानता निराभिमानाने करीत असत. अशा तऱ्हेने न कंटाळता अनन्यभावाने ते सेवा तत्पर झाले असल्याने त्यांना अवसर कसा तो मिळतच नसे. सद्गुरुसेवेची महती सत्शिष्यच जाणोत. विषयासक्त व भोजनासक्त अशा आम्हा शिष्यांना ती कशी कळणार? एकतर ती महती कळून घेण्याची आपली इच्छा नसते व दुसरे म्हणजे यदाकदाचित इच्छा झालीच तर ती कळण्याइतकी आपल्या अंगी पात्रता नसते. आमचे सर्व व्यवहार पंक्तीस सुग्रास भोजन करणे, त्यानंतर निद्रासुखाचा यथेच्छ अनुभव घेणे
व इतर शिळोप्याच्या गप्पांच्या वेळी खोलपर्यंत न रुजलेल्या, फक्त कंठापर्यंत पोहोचलेल्या वेदांताच्या गोष्टी पोपटांप्रमाणे बोलून व्यर्थ कालक्षेप करण्यावरच केंद्रित झालेले असत. मनमुराद गुरुसेवा करून त्यांचा कृपाप्रसाद मिळवून भवबंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या अनामिका सार्थवती बभूव. या उक्तीप्रमाणे त्या कोटीतच मोडते असे म्हटल्यास ते वाजवीच ठरेल. अनंतशास्त्र्यांची चित्तवृत्ती गुरूंच्या ठायी इतकी स्थिर झाली होती की गुरुरावांची हाक कानावर आदळण्यापूर्वीच ते नम्रपणे हात जोडून त्यांच्यापुढे उभे राहत असत. ते गुरु आज्ञा प्राणापलीकडे पाळीत असत. त्यामुळे सर्व शिष्यांमध्ये अनंतशास्त्री सर्वश्रेष्ठ होते. त्यांच्या सेवेचे यथार्थ वर्णन करण्याच्या भरीस न पडणेच बरे. तुलनात्मकदृष्ट्या दर्शन घडवावयाचे म्हटल्यास पतिव्रतेची पतिसेवा देखील अनंतशास्त्र्यांच्या गुरुसेवेपुढे खचित फिक्की पडेल. असो. साधक हो, परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांची गुरुवाक्य म्हणजे वेदवाक्य अशी दृढ श्रद्धा होती आणि गुरुमूर्ती हेच आपले परमदैवत असा त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांनी केलेल्या गुरुसेवेचे काही उदाहरणे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.